नमस्कार मंडळी, मी कोकणी वंश आणि आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, तर आता आपला डेली ब्लॉग आहे आणि कारण 2 दिवस मी का नाही काढले तर मला म्हणजे कॉलेज जरा बघायचं होतं, कॉलेजचं काम होतं, त्यामुळे मी 2-3 दिवस असं ब्लॉग नाही काढला. तर आज स्टार्ट केलं आहे. तर चला आता आपण बघू मम्मी काय करते खाली. तो चला लवकर. अच्छा, ठीक है, ठीक है, ठीक है, समझ गया, समझ गया, ठीक है. काय करतेस? मसाला घालते. मसाला कशासाठी मसाला? अरे वाटण गोडा मसाला. ओके ओके ओके, गोडा मसाला वाटण करण्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो, पाऊस आत्ताच पडून गेलाय. ते बघा, सकाळी जरा ऊन आलेलं थोडं जरा, हे बघा. तर मित्रांनो परत पाऊस पडतोय, हे बघा. हे बघा मित्रांनो, इथं किती पाणी साठलंय, म्हणजे आता तलावासारखंच झालं इथं. आता हे बघा, आणि मित्रांनो ह्याच्यात अनेक प्राणी आहेत, ह्याच्यात बदकं वगैरे सगळी येतात ह्याच्यात, आणि आंघोळ करतात, साप वगैरे सगळे आहेत तिथं प्राणी. कारण की तर तलावासारखं भरलं आहे, आणि कारण की इथं जास्त पाऊस पडला की इथं वरपर्यंत पाणी येतं. तर बघा मित्रांनो, आता तो पिलर आहे ना, तो म्हणजे केवढा उंच होता, पण ते अर्धा आता पाणी तिथपर्यंत पोचलं आहे. ते बघा मित्रांनो, ते शाळेमध्ये पण पाणी भरतं. आणि काल तिथे बदक होता, म्हणजे आंघोळ का काहीतरी करत होता पाण्यात. तर मग पप्पानी बघितलं तर त्यांना वाटलं की नागच आहे. तर लगेच सगळ्यांना बोलवायला लागले की नाग आहे, नाग आहे. पण नव्हता, तो बदकाने मान काढलेली वर. तर मित्रांनो, हा बघा परत पाऊस चालू आला आता. आणि मित्रांनो ते बघा तिकडं पुढं तिथं समोर आहे ना, तिथे समोर, तिथे म्हणजे आमचं गाव आहे तिकडे. तर मित्रांनो, 2-3 दिवसापासून एकदम कंटिन्यू पाऊस पडतोय. तर आणि म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुंबईमध्ये असं भरपूर सगळीकडेच पाऊस पडतोय. कुठंच म्हणजे असं तुम्हाला असं पाऊस न कुठं आहे असं दिसणारच नाही, सगळीकडे पाऊस पडतोय. आणि जर तुम्हाला गरज असेल तरच बाहेर पडा, कारण की जर अन्यथा बाहेर कधीच पडू नका, कारण की कुठे झाडं पडत आहेत वगैरे, असं सगळीकडे धोकादायक हे झालं आहे. आणि आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये तरी आता पूर आला आहे, कारण की आमची इथे म्हणजे बिरवाडीमध्ये पण स्टँडला खूप पाणी भरलेलं, महाड पण पूर्ण अख्खं बाजारपेठ भरले. तर म्हणून आता आम्ही कोण काय बाहेर निघतच नाही, म्हणजे आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे सकाळपासून, म्हणजे रात्री पण पाऊस पडतो. आणि त्या आपलं तर मित्रांनो, तुम्ही काळजी घ्या आणि सर्वांनी काळजी घ्या, आणि नातेवाईकांना कुठे पाठवू नका बाहेर, कारण की खूप पाणी भरतं सगळीकडे. आणि पूर पण आला, आणि आमच्या रायगडमध्ये तर खरंच पूर आला आहे. 2 दिवस पाणी नव्हतं खाली होत. तर आत्ता कसं तरी आमच्या इथे म्हणजे पाणी खाली झालं आहे, आणि ब्रिजमध्ये पण ब्रिजच्या वरतून पाणी जात होतं, तर आता जरा ते खाली झालं आहे. म्हणजे आता मागेपासून जरा पाऊस नव्हता म्हणून जरा खाली झाले. आणि खरंच तुम्हाला सांगतो, तुमची काळजी घ्या तुम्ही स्वतः, आणि कुठे बाहेर पडू नका. अच्छा, हमको सिखा रिया है. मित्रांनो, आत्ता वाजलेले 3:51, आणि मी इथं आलेलो, म्हणजे टेरेसवर आलेलो. तर असं क्लायमेट बघायला, म्हणजे काय झालं, पाऊस पडतो आहे की नाही, काय असं उघडलं आहे. तर तिथे आलेलो वरती, आणि मी वरती असंच बघता मला आठवण आली की काय होतं, मी मम्मीला बोललेलो की फोनचं बोललेलो कधी घ्यायचं. हां, तर ते बोललेलो मी तिला. तर तिच्या अजून लक्षात आहे की नाही, तर पण आपण बघू. आणि आता तिला परत मी आठवलं तसं, तर तिला विचारतो मी की कधी घ्यायचं वगैरे, तेच सगळं विचारतो. आणि तिचं आता आपण रिॲक्शन बघू. तर चला मी तुम्हाला दाखवतो आपलं रिॲक्शन. मम्मी, अगं तुला काय काल रात्री बोललेलो मी, आठव जरा. आठव. अगं मोबाईलबद्दल काहीतरी बोललेलो ना मी. आठव. मोबाईलबद्दल बोललेलो, कधी घ्यायचं म्हणून. मग
मग काय कधी घ्यायचं असं विचारतोय. आता नाही, मग नंतर का नंतर का पण कामाला लागल्यावरती. कामाला लागल्यावरती. हा मग जसं दादाने घेतलं तसं, दादा कसं कामाला लागल्यावरती घेतलं. चालेल चालेल की बघू जरा जमते का म्हटलं, त्यामुळे बघू आता. थांब ना, लगेच नाही टाकायचं, पाणी पहिलं गरम करायला लागतं. काय काय आम्हाला काय माहिती आता, मी काय पहिल्यांदाच बनवतोय. काय सांग मग आता पुढे पुढे काय करायचं. आता हे टाकलेच ना आधी, थांब जरा आता. ती पण फोड, हा हे पण घे फोड, पॅकेट फोड आणि टाक त्याच्यामध्ये. टाक आता, चल जाऊ दे. पॅकेट फोड मसाल्याचं. बाहेरचं क्लायमेट बघा. कैचीने फोड़। भूख लगी तो बच्चा मैगी बना रहा है। फुटलं का? आता एकच फुटत नाहीये. बिट्टू, इथं आता दोरा बांधू नका तू. हे बघ हाताला तुझ्या ते व्हाईट झालंय बघ कसं. देवाचा बांधतो मी. तर मित्रांनो, आपली काय हाय क्वालिटीची मॅगी नाही आहे, लो क्वालिटीची बनवतोय. कारण की मी बनवतोय म्हणून लो क्वालिटीची होणार आहे. आता असू दे असू दे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. 1 minute later. अरे गॅस असू दे, फुलच राहू. ओके, 1 मिनिट आले जरा. बिट्टू जा दे, पकड तू कॅमेरा पकड. तर मित्रांनो, इथं पण चहा पण ठेवली, आता चहा पण होत आले आणि आपली मॅगी पण होत आली. आपली लो क्वालिटीची जरा मॅगी आहे, समजून घ्या तुम्ही. लो क्वालिटीची कशाला, एवढी चांगली बनवलीस नी. तर मित्रांनो, आता आम्ही ते कापड्याकडे जात होतो, तर कुठल्या कामानिमित्त, आमच्या कामानिमित्त. तर आता आम्हाला इथे नर्सरी दिसली, तर आम्ही इथे लगेच थांबलो, कारण की आम्हाला 2-3 अशी झाडं घ्यायची होती, त्यासाठी आम्ही इथे थांबलेलो. आणि तुम्हाला सांगतो ना, एक नंबर नर्सरी, आणि इथे सर्व प्रकारची फळांची पण झाडं भेटतात आणि फुलांची पण झाडं भेटतात. आणि ते एक नंबर येऊन वाटतं. आणि ते मोठी नर्सरी त्यांनी मोठी केली आहे आणि सगळ्या प्रकारची ह्यांची इथे झाडं भेटतील तुम्हाला. आणि हे बघा, आता तुम्हाला इथे दाखवतो, एक काजूची झाडं आहेत, आंब्याचं झाड आहे, हापूस आंब्याचं झाड आहे, आंबट आंब्याचं पण झाड आहे. आणि इथे फुलांची, इकडे या लेफ्ट साईडला इकडे फुलांची झाडं आहेत आणि राईट साईडला तिथे फळांची झाडं आहेत, तर बघू शकता तुम्ही. आणि हे त्यांचं गेट आहे मोठं. आणि हे बघा, आजचा दिवस, हे बघा, पाऊस आता जरा उतरला आहे. आणि हे बघा मित्रांनो, अमृता नर्सरी या नर्सरीचं नाव आहे. तर हे बघा, आणि हे आहे ना, हे बघा तुम्हाला दाखवतो, महाबळेश्वर रोड आहे ना, महाबळेश्वर रोडच्या लगभग, हे बघा समोर हा महाबळेश्वर रोड आहे आणि या महाबळेश्वर रोडच्या समोरच त्यांची मोठी नर्सरी आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि खरंच यांच्या व्हिजिट करा. काय करणार?
गई बहन डर गई बहन डर गई बहन डर गई बस हा असं हा राजा बसला झोपला राजा झोप. काय आता तुझा बर्थडे किती तारखेला आहे बर्थडे हा हा किती तारखेला आहे चार रुपयाला कुठे 13 जुलै ना? हा 13 जुलै की 26 जुलै? 13 12चा होता पण 13चा आहे गिफ्ट आणणार. मोठा गिफ्ट हा ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुके 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 हाय कर. हाय बोल. बिट्टू दादाला सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड बोल. हाय फ्रेंड. थांब थांब बोल. हाय फ्रेंड दाखवते. पहिलं बोल हाय फ्रेंड. असा हात कर त्यांना. हाय. माझ्या बर्थडेला या सर्वांनी. 13 तारखेला बोल बिट्टू दादाला. बोल बिट्टू दादाला सबस्क्राईब करा. लाईक करा.